नमस्कार, आपण पाहत आहात राष्ट्र माझा लाईव्ह न्यूज। उल्वेत खड्ड्यांवरून मनसे आक्रमक, रस्ता त्वरित दुरुस्त न झाल्यास खड्ड्यातच करणार वृक्षारोपण, सिडकोला आंदोलनाचा इशारा। नवी मुंबईतील उल्वे नोडमधील सेक्टर 24, 25 आणि 25A येथील रस्त्यांची अत्यंत दयनीय अवस्था झाल्याने महाराष्ट्र नवनिर्माण सेना आक्रमक झाली आहे। रस्त्यांवरील खड्डे तातडीने बुजवावेत, अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा मनसेने सिडको प्रशासनाला दिलाय। 16 जुलै 2026 रोजी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पदाधिकारी आणि स्थानिक महिलांनी सिडको अधिकारी योगेश गोसावी यांची भेट घेऊन निवेदन सादर केलं। या निवेदनाद्वारे सेक्टर 24, 25 आणि 25A मधील खराब झालेल्या रस्त्यांची तातडीने दुरुस्ती करण्याची मागणी करण्यात आली। स्थानिक नागरिकांचे म्हणणे आहे की रस्त्यावर एवढे मोठे खड्डे पडले आहेत की रस्त्यात खड्डा आहे की खड्ड्यात रस्ता हे समजत नाही। शालेय विद्यार्थ्यांना सुद्धा याचा त्रास सहन करावा लागतो। मनसेच्या शिष्टमंडळाने सिडको अधिकारी योगेश गोसावी यांच्याशी चर्चा केली। यावेळी गोसावी यांनी लवकरात लवकर खड्डे बुजवले जातील असे आश्वासन दिले, मात्र आश्वासनांची अंमलबजावणी अद्याप झाली नाही। खड्ड्यांची संख्या कमी झाली नाही। रस्त्यांवरील खड्ड्यांमध्ये वृक्षारोपण आंदोलन करण्यात येईल असा स्पष्ट इशारा मनसेने लेखी पत्राद्वारे दिला। यावेळी उल्वेचे माजी शहराध्यक्ष राहुल बाबूराव पाटील, मनीषा राहुल पाटील, सुनीता नामदेव पाटील, रेश्मा संदेश म्हात्रे, गव्हाण विभाग उपाध्यक्ष बबलू पाटील, पनवेल तालुका सचिव निर्दोष केशव गोंधळी, उल्वे शहराध्यक्ष आकाश देशमुख तसेच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पदाधिकारी, महाराष्ट्र सैनिक आणि स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। स्थानिकांच्या म्हणण्यानुसार या खड्ड्यांमुळे अनेक लहान मोठे अपघात घडले असून नागरिकांच्या जीविताला गंभीर धोका निर्माण झालाय। मोठी दुर्घटना घडण्यापूर्वी प्रशासनाने तातडीने रस्ते दुरुस्तीची कामे हाती घ्यावीत अशी मागणी करण्यात आली आहे। रस्त्यांवरील खड्डे नेमके कधी बुजवले जाणार, सिडको प्रशासन आश्वासन पाळणार की मनसे रस्त्यावर उतरून आंदोलन करणार, याकडे आता उल्वेकरांचे लक्ष लागले आहे। राष्ट्र माझा लाईव्ह न्यूजसाठी विठ्ठल ममताबादे, उरण, रायगड।